वरच्या बाजूला दोन निवासगृह आहेत आणि याच्यामध्ये एंट्री करताना हा एक मुख्य दरवाजा आहे आणि हवेसाठी इथे दोन खिडक्या आहेत. आणि जर तुम्ही आतमध्ये बघितलं तर एका भिक्खू निवासगृहामध्ये आल्यानंतर इथे आणखीन एक दरवाजा आहे आणि ज्या पद्धतीची परिस्थिती व्यवस्था आपण आजच्या घडीला बघतो की तिन्ही बाजूला जे काय आपण आपल्या घरात कॉर्नर ठेवत असतो तर तिन्ही बाजूला एक बाग बनवलेला आहे आणि हे ह्या पद्धतीचं असं एक भिक्खू निवासगृह आहे का जिथे तिन्ही बाजूला बाग बनवलेला आहे. आणि या भिक्खू निवासगृहामध्ये कदाचित इथे दरवाजा आहे म्हणून इथे बनवलेला नाहीये, पण या बाजूला एक आणि या बाजूला एक असे दोन बाग म्हणजे ऍट अ टाइम दोन भिक्खू निवासगृहामध्ये 5 बौद्ध भिक्खू राहू शकतात अशी इथे व्यवस्था केलेली आहे. लेणी संवर्धनाच्या व प्रचार प्रसाराच्या या कार्याला अधिक प्रभावीपणे व चांगले करण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करू शकतात. नमो बुद्धाय. जय भीम. भवतु सब्बमंगलम.